इयत्ता 4थीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचार झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका शाळेत परप्रांतीय कामगाराच्या 4थीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकानेच अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। शिक्षक बळजबरी करीत असताना विद्यार्थिनीने विरोध केला आणि त्यात ती जखमी झाली। मात्र ही बाब शिक्षक आणि गावातील एका नेत्यानं दाबण्याचा प्रयत्न केला। याबाबत नागरिकांनी चाइल्डलाईनकडे तक्रार केली आणि हा प्रकार समोर आला। परप्रांतीय कामगाराची मुलगी 4थीत शिकत आहे। शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं। मुलीच्या पालकांनी ही बाब गावातील एका नेत्याला सांगितली, पण या नेत्याने गावात राहायचं असेल तर पैसे घेऊन शांत बसा असं सांगितलं। त्यामुळे हे कुटुंब घाबरून गेलं। पण नागरिकांनी हा प्रकार पाथर्डी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिला। पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत शिक्षकाची चौकशी केल्याची माहिती मिळते आहे। याबाबत गट शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही। घटना घडल्याचं काही नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितलं। याबाबत मुलीचे पालक दबावाखाली आहे। ही बाब जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना कळवली। त्यांनी गावात जाऊन चौकशी करू असं सांगितलं। तर याबाबत तात्काळ मुलीची वैद्यकीय तपासणी होणं आवश्यक आहे आणि या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज आहे असं किसन आव्हाड यांनी सांगितलं। तर ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी स्नेहालय संस्थेला कळवलं। स्नेहालय संस्थेने चाइल्डलाईनकडे संपर्क करण्याचा सल्ला दिला। याबाबत ॲडव्होकेट हरिहर गर्जे यांनी महिला बाल कल्याण विभागाशी संपर्क साधला। महिला बाल कल्याण विभागाने याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितलंय। तर अहिल्यानगर जिल्ह्यात 4थीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।